क्षमता चेक केली जाते प्रत्येक खेळाडूची, असं म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये। उत्कृष्ट रीतीने फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाले। युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सर्व घर बसल्या हे सामने पाहायला मिळत आहेत। स्कोरर साठी एखादा खेळाडू पाठवायचा आहे। नंदूजी पालवकर, स्कोरर साठी एखादा खेळाडू पाठवायचा आहे। नंदू पालवकर, कुठे गेला नंदू? दुर्गेशजी पिलनकर, कॉमेंट्री साठी यायचंय। सालवेची जोडी मैदानात आलेली आहे। साई आणि आशिष समोर गोलंदाजीसाठी सुद्धा आलाय साई देवरुखकर। उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करणार, अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होणारा हा खेळाडू आता जय जांगलनाथ या संघाच्या वतीने प्रतिनिधित्व करताना पहिला षटक घेऊन आलाय आणि समोर आहे तो साई कली, एक उत्कृष्ट असा फलंदाज, चलाक कर्णधार म्हणावं लागेल। आपल्या स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारून उत्कृष्ट अशी कामगिरी करताना आपला संघ फायनल मध्ये घेऊन आलाय। पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला गेलाय, उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, लेग साइडच्या दिशेने दोन्ही क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत। अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, जकडून ठेवलं जातोय, बीट होत आहेत, धाव संख्येत कोणतीच भर नाही। जय जांगलदेव टेंबे संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी करतोय साई। मागील 2 सामने पाहिले होते परंतु खराब गोलंदाजी केली होती, आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। फायनलचं टेन्शन आलंय मला वाटतं सायकल यांच्यावरती आणि ते टेन्शन झुगारून दिलं गेलंय। चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, खातं खोललं गेलंय संघर्ष युवा प्रतिष्ठानचं। 4 धाव वसूल केले, संघाचं धावफलक वाढलं गेलं, धाव संख्या झाली ती 4 बिनबाद 4 सॉरी 5 बिनबाद 5। हे पहिलं षटक सुरू आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत होते परंतु साईने आपल्या फलंदाजीचा लाजवाब असा फटका खेळला आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार। 5 धावा झाल्यात। पुन्हा एकदा साई आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतायत आणि दिशा भरकटल्यात, पंचांकडून दंडित केलं गेलंय आणि बायच्या रूपाने 1 धाव मिळाली, अशा 2 धाव मिळाल्यात। या 2 धावांच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलं, धाव संख्या झाली ती 7 बिनबाद 7। पहिलं षटक सुरू आहे, संघाच्या वतीने पहिलं षटक टाकतायत। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी निश्चित रूपानं बीट झाले होते। धाव संख्या झाली ती 7 बिनबाद 7। अचूक टप्पा प्राप्त केला पुन्हा एकदा साई देवरुखकर यांनी, रोखलं गेलंय सायकल यांना आणि सन्मानजनक असा फटका खेळला गेलाय, सन्मान दिला गेलाय। उत्कृष्ट चेंडू टाकला होता, त्या उत्कृष्ट चेंडूवरती सन्मान दिला गेलाय। धाव संख्येत कोणतीच भर नाही, थांबलेली धाव संख्या ती 7 बिनबाद 7। साईना माहितीये, साई कलियेना माहितीये, कारण पुढच्या गोलंदाजीवरती आपण प्रार करू शकतो आणि अचूक टप्प्यावरती क्लिंग बॉल, पहिला धक्का दिला साई कलियांच्या रूपानं। एक मोठा धक्का मिळालाय संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला। सचिन दादा, ज्याप्रमाणे विकेट गेली तर त्याप्रमाणे विट्टू पोशे यांना या ठिकाणी धक्का बसतोय निश्चित रूपानं आणि हर्षभरीत झाले ते आमचे सौरभ कीर, कारण मोठा असा मासा गळाला लागलाय। कारण या साई कलियांनी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली होती आणि संघाला सुस्थितीत नेलं होतं, फायनल पर्यंत पोहोचवलं होतं, परंतु यावेळेला ते बाद झालेत। पहिला धक्का मिळालाय, धावसंख्या झाली ती 7 आणि साई कली यांची जागा घेण्यासाठी गेले ते उगवता तारा म्हटलं जातं असा तो श्रवण, नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला तो आशिष। आता आशिष याला
आपल्या संघासाठी आपल्या ताकदीवर उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे, कारण नाईट अंडर म्हटलं की तुम्हाला ताकदीचा आणि अचूक भेद करण्याचा म्हणजे चेंडूवरती कोणत्या प्रकारे फटका खेळायचा हे लक्षात ठेवायचं लागेल, कारण प्रसाद हा अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे आणि हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे. पहिला चेंडू दिशा भरकटलेल्या पंचांकडून दंडित केलं गेलंय, 1 धाव मिळाला आहे, धाव संख्या वाढली गेली आहे 8, 1-8. हे दुसरं षटक सुरू आहे संघाच्या वतीने, दुसरं आणि दुसरा धक्का आशिषच्या रूपानं, धाव संख्या थांबलेली 8. आणि आता गेले तो पवन. स्ट्रायकर असेल, नॉन स्ट्राईकला तो श्रवण. पवन आणि श्रवणची जोडी मैदानामध्ये आहे आणि समोर आहे तो प्रसाद उर्फ पांड्या. पांड्या नावानं प्रसिद्ध असलेला उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला होता, परंतु दुसऱ्या चेंडू ते विकेट घेतली गेले. धावसंख्या थांबलेली 8, 2-8. पवन एक उंच पुरा खेळाडू आहे, अहिल्यानगरच्या वतीने प्रतिनिधित्व करणारा आज संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने खेळतोय. समोर गोलंदाज प्रसाद उर्फ पांड्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, जकडून ठेवलं गेलंय, विचार करायला भाग पाडलं जात आहे. संघर्ष युवा प्रतिष्ठानला संघर्ष करावा लागतोय या मैदानावरती. आतापर्यंत राजेशाही थाटात खेळणारा संघ आता अडचणीत आलेला आहे, त्यांना रोखलं गेलंय. निश्चित रूपाने पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जे काय पराभव झाला त्याचा वचपा काढण्यासाठी काहीतरी विचार विनिमय झाला आणि तो विचार विनिमय आज प्रत्यक्ष मैदानावर कामगिरी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत 2 महत्वाचे मोहरे टिपले गेले, धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या झाली ती 8, 2-8. प्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील आणि उंच पुरा चेंडू, फसवा चेंडू, बीट झालेत, विकेट किपरनं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतायत प्रसाद यांच्या हाती. धाव संख्या आणि 1 धाव मिळाली आहे. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या वाढली गेली, धाव संख्या झाली ती 9. नऊ 2-9. उत्कृष्ट गोलंदाजी करत होता, परंतु तेवढे क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. सौरभला चेंडू अडवाला, फुलतो चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठू शकले नाहीत, परंतु 2 धावांमध्ये डिक्लेअर 2 धावांमध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली ती 12. 2-12. हे दुसरं षटक सुरू आहे संघाच्या वतीने, दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय प्रसाद उर्फ पांड्या. समोर पवन आणि नॉन स्ट्राईकला श्रवण. पवन श्रवणची जोडी, लकदाई जोडी आणि पंच करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये काही ताकद नव्हती, नजाकत नव्हती, त्यामुळे चेंडू काय सीमा रेषा पार करू शकला नाही. चेंडू निर्धाव ठरवला गेलाय. पुन्हा एकदा उंच पुरा चेंडू टळवला गेला. आता मात्र क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये यशस्वी झालाय तो पवन. धाव संख्या वाढली गेली, धाव संख्या झाली ती 16. 2-16. हे दुसरं षटक संपलंय. उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करतोय पवन. साई कानमंत्र देतोय, कारण धाव संख्या फायनलचा काही जो प्रेशर असतो तो पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती. आता पाहूया पुन्हा एकदा तिसरं षटक कोण घेऊन येतो ते पाहायचंय, कारण हे निर्णायक षटक असणार आहे, कारण पवन आणि श्रवण यांची जोडी मैदानामध्ये आहे आणि मला वाटतं येतोय तो सार्थक. एकूण उगवता तारा म्हणावा लागेल, कारण उत्कृष्ट असा खेळाडू आहे. फलंदाजी ऑफ साईडला खेळण्यासाठी माहेर असलेला आणि गोलंदाजी आखूड टप्प्यामध्ये गोलंदाजी करतो, आडवा हात मारून गोलंदाजी करतो. समोरच्या फलंदाजांना खरोखरच विचार करायला भाग पाडणारा हा सार्थक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पाहूया जय जांगलनाथ टेंबेच्या वतीनं आता खेळतोय तो जय भैरी टेंबे या संघाच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारा आणि त्याचाच मित्र समोर आहे तो श्रवण. दोघे पण एकाच संघातून खेळणारे आता लीग मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेत आणि पहिला चेंडू जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न पंचांकडून दंडित केला गेला, वाईट ठरवला गेला चेंडू. 1 धाव मिळाली आहे.
धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली ती 17 कोणाला खतरा पाहायचाय आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, उत्कृष्ट चेंडू आणि एक धाव मिळाले। या एक धावेच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलंय, धावसंख्या झाली ती 18। तिसरा षटक सुरू आहे आणि उत्कृष्ट पंच निश्चित रूपाने 2 धावांसाठी जातोय आणि धावसंख्या वाढली गेली आहे, धावसंख्या झाली ती 20। निश्चित रूपाने श्रवण हा कित्येक वर्ष खेळतोय आणि हा उगवता तारा मी म्हणतो, कारण या खेळाडूला मी लहानपणापासून पाहिलंय, उत्कृष्ट असा खेळाडू आहे आणि त्याला जिंकण्याची भूक महत्वाची आहे आणि त्या पद्धतीने त्याचा अग्रेसिव्हपणा पाहायला मिळतो आणि त्याचं लकी टी शर्ट आहे आणि तेच घालून आलेलं आहे। पाहूया दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे, आतापर्यंत श्रवण यशस्वी झालाय आणि पुन्हा एकदा पंच केला गेलाय, चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि 9 चेंडू 3 धावा मिळाल्यात। निश्चित रूपानं थोडासा विचार करावा लागतोय आणि यश सोलिम यांच्याकडून दंडित केलं गेलंय, नो बॉल ठरवला गेलाय। धावसंख्या झाली ती 23। उत्कृष्ट अशी फलंदाजी, दडपण पडलं गेले, कारण स्वतःचाच खेळाडू समोर असतो तेव्हा थोडस विचार वेगळे येतात आणि तशा प्रकारे सार्थकच्या बाबतीत घडते असं मला वाटतंय। उत्कृष्ट गोलंदाज आतापर्यंत थोडी दिशा भरकटली आणि पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, निश्चित रूपाने 4 धावा वाचवल्या गेल्यात, धावसंख्या थांबलेली 23। पुन्हा एकदा सार्थक टूप श्रवण, एक द्वंद्व सुरू आहे दोन्ही खेळाडूंमध्ये, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, बीट केलं गेलाय, विकेट किपर उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय साई देवरुकर। धावसंख्या थांबलेली 23। पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील, श्रवण खेळण्यासाठी तयार झालेले आहेत आणि आता मात्र दिशा भरकटलेत, पंचांकडून दंडित केलं गेलंय आणि बायच्या रूपाने 1 धाव मिळेल, अशा 2 धावा, धावसंख्या झाली ती 25। निश्चित रूपाने धावफलक वाढले गेले, आतापर्यंत 28 धावांची या दोघांमध्ये खेळी झाली होती, सेमीफायनल झाली होती, विजयी झाला होता तो संघर्ष युवा प्रतिष्ठान। आता तिसरा षटक सुरू आहे, धावसंख्या झाली 25, 2 बाद 25। पुन्हा एकदा श्रवण टू सार्थक, उत्कृष्ट कमबॅक, अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे। पाहूया एक चेंडूवरती कशा प्रकारे सार्थक गोलंदाजी करतो आणि श्रवण काय आपला इरादे स्पष्ट करतो ते पाहायचं आहे। निश्चित रूपाने धावसंख्या थांबलेली आहे 25 आणि क्लिक बॉल, तू शेर मी सव्वा शेर। आतापर्यंत श्रवण याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती, परंतु सार्थकने सुद्धा दाखवून दिले मी का उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि शेवटच्या चेंडूवरती क्लिंग बॉल केलंय, तिसरा धक्का मिळाला। आणि आता पाहूया कोण जातोय ते, आणि थोडस संगमाकांच्या चेहऱ्यावरती हसू आलंय, कारण महत्वाची विकेट गेली आहे। थांबलेली धावसंख्या आहे ती 25, 3 बाद 25। आता पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येत होते आणि निश्चित रूपाने शेवटचं षटक घेऊन येते ती सौरभ कीर। उत्कृष्ट असा हा व्यक्तिमत्व आहे, ITR रत्नागिरीमध्ये शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत, परंतु लाडू नावानं प्रसिद्ध आहेत। धावसंख्या झाली ती 25, 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष युवा प्रतिष्ठानची धावसंख्या झाली ती 25। आता पाहूया मागील सेमीफायनल मध्ये निर्धाव षटक टाकण्यामध्ये यशस्वी झालेले सौरभ आता अटीतटीच्या सामन्यामध्ये महत्वाचं आणि शेवटचं षटक टाकतायत, जे हाणामारीचं षटक म्हटलं जातं। आणि पवनच्या मध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे, कारण मी एक चौकार त्याचा पाहिलाय, उत्कृष्ट असा पंच मारण्यामध्ये माहिर असलेला पवन। पाहूया कशा प्रकारे आक्रमण करतो। जर पवनने चौकार मारले तर रणजित झोरे यांच्याकडून पर चौकारसाठी 500 रुपये। निश्चित रूपाने बक्षिसांची खैरात होते रणजित झोरे यांच्याकडून पवन साठी पर चौकारसाठी 500 रुपये आले येणार आहेत।
परंतु हे आमिष असतं मित्रांनो, तुमचा संघ महत्वाचा असतो, संघाची अडचण महत्वाची असते, लक्षात घ्यायचंय. आणि उत्कृष्ट चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, मला वाटतं चेंडू बॅटला लागला असता षटकार झाला असता निश्चित रूपानं, आणि नाईट अंडर मध्ये षटकार चालत नाही. उत्कृष्ट असं कमबॅक करतोय सौरभ. मागील षटक पुन्हा सुरू केल्यासारखं भास होतोय, कारण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे आणि एक धाव मिळाली. निश्चित रूपाने झेल सुटला गेलाय, झेल सुटला की मॅच सुटलाय पाहिजे. धावसंख्या वाढली गेली, याच दरम्यान एक धाव मिळाले, धावसंख्या झाली ती 26. 3 बाद 26. सरळ चेंडू टाकतोय, परंतु फलंदाजी करताना फलंदाजीला थोडीशी धाकधूक असते की मागचं षटक निर्धाव आहे, परंतु आताच्या षटकामध्ये एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. धावसंख्या झाली ती 26. 3 बाद 26. या दोन्ही संघांमध्ये 28 धावा आतापर्यंत झाल्यात. बघूया फायनलला काय वाढतात का. आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू निश्चित रूपानं चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला गेला होता. फुलटच चेंडू होता, तो ब्लॉक होल केला गेला. कारण नाईट अंडर मध्ये असं काही करता येणार नाही, कारण वारंवार आपण सूचना देऊ शकत नाही मित्रांनो, कारण फायनलचा सामना आहे. थोडासा विचार विनिमय करायला पाहिजे, निश्चित रूपाने एकदाच सांगायला पाहिजे. पर चेंडू मध्ये तुम्ही काही सांगू नका असं मी विनंती करतोय, नाहीतर त्या सामन्याला अर्थच राहणार नाही. निश्चित रूपानं आतापर्यंत 3 चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. उत्कृष्ट चेंडू टाकले, त्याच्यामध्ये एक धाव खर्च केला, धावसंख्या झाली 26. निश्चित रूपाने अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडूच्या खेळामध्ये कशा प्रकारे धावांचं योगदान मिळतं, की सौरभ कशा प्रकारे गोलंदाजी करतो. निश्चित रूपाने या दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली ती 27. मला वाटतं या दोघांच्या मध्ये 28 धावांमध्येच आणलं गेलं जाते वाटतं घोडं, आणि तेच पाहायला मिळतंय. आतापर्यंत 27 धावसंख्या झाली, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता आलाय तो पंकज वीर स्ट्राईकला. निश्चित रूपानं प्रेशर, फायनलचं प्रेशर पवनच्या डोक्यामध्ये गेलं. निश्चित रूपानं, कारण विश्वास ठेवला होता संघनायकानं, परंतु त्या विश्वास फेल झाला गेला. परंतु स्वतः संघ मालक आणि कर्णधार असलेले सौरभ यांनी ती धुरा सांभाळल्या. 4थ्या षटकाची उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करतोय, जखडून ठेवला गेला. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या गेल्या आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या 2 चेंडूवरती कोणती करामत करतात सौरभ, आणि समोर असलेला पंकजवीर कशा प्रकारे आपल्या संघ अडचणीत धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होतो का ते पाहायचंय. आणि चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू केला गेला निश्चित रूपानं, कारण या मैदानावरती फलंदाजांना पाहायला मिळत की ते स्टेट खेळतायत. चेंडू आतापर्यंत मला वाटतं जात नाहीत, मला त्यामुळं डिक्लेअर मध्ये खेळायला पाहिजे. तो कोणी प्रयत्न करत नाही आहे, आणि निश्चित रूपानं एक धाव मिळू शकते. आणि धाव संख्या झाली 28. आणि मला वाटतं 28 वरतीच घोडं आणलं गेलं निश्चित रूपानं, आणि 29 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेस करायचं आहे. नक्कीच पहिलं सत्र संपलंय या फायनल सामन्यामधील, आणि दुसरं सत्र लवकरच चालू होईल. त्याचबरोबर आता बघूया दुसऱ्या लीगची कोण घोषणा करतंय. वैभवजी साळवी, राहुलजी वेल्ले, बघूया कोण उत्सुक आहे दुसरं लीग पर्व चालू करण्यासाठी. निश्चित रूपाने उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली, आणि त्याच प्रकारे उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण स्वतः संघनायक आणि संघ मालकानं जी काही धुरा सांभाळले, उत्कृष्ट सेमीफायनल पासून, पहिली सेमीफायनल गमावल्यानंतर दुसऱ्या सेमीफायनल पासून जो काही उत्कृष्ट असा प्रयत्न केला गेला तो निश्चित रूपाने उत्कृष्ट असा पाहायला मिळाला सौरभ कीरच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे या ठिकाणी जी धावसंख्या रोखली गेली, धावसंख्या 28 वरती थांबली गेली. 29 धावांचं माफक आव्हान आहे निश्चित रूपाने मला म्हणावं लागेल, कारण जय जांगलनाथ टेंबेच्या वतीनं फलंदाज सुद्धा उत्कृष्ट आहेत. आणि सार्थक
सार्थक आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानात गेलेले. संदीप फुटक आपण कॉमेंट्रीसाठी यायचंय. संदीपजी फुटक तसेच वैभवजी साळवी आपण सुद्धा कॉमेंट्रीसाठी आलात तर उत्तम. निश्चित रूपानं या ठिकाणी परत एकदा दोन संघातील खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सार्थक आणि श्रवण निश्चित रूपानं उत्कृष्ट फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवरती क्लिंग बॉल केलं होतं श्रवण याला. आणि आता सार्थक फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी आलाय स्वतः श्रवण आणि उत्कृष्ट गोलंदाजी ऑफ कटर चेंडू मारला गेलाय. जखडून ठेवला गेला. उत्कृष्ट असा चेंडू टाकला गेला होता. काहीच समजलं नाही सार्थक याला. विकेट किपर आपलं काम पूर्ण केलंय. पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतात श्रवण यांच्या हाती. 29 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय जय जांगलला संघ. आणि संघर्ष विवाह प्रतिष्ठान उत्कृष्ट गोलंदाजी दडपण फायनलचं दडपण पाहायला मिळतंय सार्थक साळवी यांच्या बॅट वरती. निश्चित रूपानं थोडासा विचार करतोय कारण त्याला माहिती आपण दोन्ही खेळाडू आहेत एकमेकासमोर आत्ता उभे ठाकलेत नाही तर एकमेक आपल्या संघातून खेळतात. आणि पंच निश्चित रूपानं 2 धावासाठी गेलाय. उत्कृष्ट पंच ऑफसाईडचा बादशाह म्हणावं लागेल सार्थकला. आणि उत्कृष्ट फलंदाजी करतो ऑफसाईडच्या दिशेनं. श्रवण याचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा सार्थक याच्या बॅट मधून निघणारा हा बॉल. 2 धावांसाठी 4 चेंडूचा सामना झालाय. 4 धावा वसूल झाल्या आहेत. एक वेगळा रोमांच फायनलच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय जय जांगलनाथ आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान मध्ये. यावेळेला एक जबरदस्त असा शॉट जबरदस्त अडवू शकले असते परंतु काय दबाव आहे. फायनलच्या रूपाने खेळला जाणारा सामना दोन्ही प्लेयर्सकडे दोन्ही फलंदाजांवरती सर्व गोलंदाजांवरती आहे आणि फिल्डरवरती सुद्धा तेवढाच दबाव आहे. एक जबरदस्त असा रोमांचकारी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. यावेळेला प्रत्येकाची रणनीती बदलते, प्रत्येकाचा मनसुबा बदलतोय, प्रत्येकाच्या व्यूहरचना बदलते. श्रवण आणि सार्थक याच्यामध्ये ठरणारे द्वंद्व एक जबरदस्त कलात्मक ज्याला फटका म्हटला जाईल तो आपल्याला पाहायला मिळालाय तो सार्थकच्या बॅटमधून. धावसंख्या झाले 10. 18 चेंडू मध्ये 18 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. मला वाटतं काय उभारी घेतली आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्याला उभारी घेतली म्हटलं जातं ना तो हा जय जांगलनाथ संघ. पहिल्या सेमीफायनल मध्ये हरला गेलेला संघ आता मात्र फायनल पर्यंत धडक मारले आणि फायनल मध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवतोय. दीप संघाच्या वतीनं दुसरं षटक आणि यावेळेला पवन याच्या बॅट मधून निघणारा 2 धावांसाठी पहिलाच शॉट जबरदस्त. पवन आता मात्र आपल्या साथी फलंदाजाकडून थोडीशी प्रेरणा घेतली आहे. थोडासा पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहायला गेलं तर पवनची तेवढी फलंदाजी पाहायला मिळत नव्हती आणि यावेळेला मात्र पवनची सुद्धा फलंदाजी तेवढीच बहरली आहे आणि जबरदस्त पंच बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. बॉल 4 धावांसाठी एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 16 धावा केवळ 13 धावांची आवश्यकता. रोहित दुसऱ्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त प्रति हल्ला केलाय. दीप याला थोडस निष्प्रभ केलंय आणि थोडासा लाईन द लेन मध्ये अवांतर धावीचा भर पडते. एक एक्स्ट्रा रन मिळाले त्याबरोबर धावांमधलं आणि चेंडूंमधलं अंतर कमी होत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाची फेकी करतोय तो दीप. यावेळेला मात्र बॉल पंच होतोय आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये जातोय. यावेळेला मात्र दबावाखाली आहे तो संघर्ष प्रतिष्ठान संघ कारण ज्याप्रमाणे आपली फलंदाजी झाली होती त्याला साजेची अशी गोलंदाजी होत नाहीये. आपली फलंदाजी सुद्धा तेवढी नव्हती. यावेळेला मात्र दीप यांनी पहिला झटका दिलाय. पहिला धक्का पहिला मोहरा गारद होतोय जय जांगलनाथ संघाचा. 18
केवळ 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकायचा असेल तर. कुठला तरी चमत्कार घडवू शकतो संघर्ष प्रतिष्ठान संघामध्ये, कारण ज्याप्रमाणे त्यांची फलंदाजी झाली होती पहिल्या सामन्यामध्ये जशी झाली होती तशी झाली. कारण पहिल्या सेमीफायनल मध्ये त्यांना सुद्धा दमछाक झाली होती. 28 धावांचं आव्हान पाठलाग करताना यावेळेला सुद्धा 28 धावा बनवताना दमछाक झाली होती. पण यावेळेला खरंच तारीफ करावी लागेल जय जंगलनाथ संघाची, कारण ज्याप्रमाणे त्यांनी यावेळेला फलंदाजी गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये आपलं प्रदर्शन केलंय. सलग 3 सामन्यामध्ये ते आपली विजयश्री खेचून आणली आणि यावेळेला सुद्धा मला वाटतं दिमागदार असं प्रदर्शन आणि फायनलची मॅच सुद्धा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे. पाहूया याच्या पुढे सौरभ काय करतात. सॉरी प्रसाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20. केवळ 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा सामना वेगळ्या कलाटणीनं मिळणार का, वेगळ्या घाटणीनं जाणार का, पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत वाढणार का, काय घडतंय काय बिघडतंय आता काही या पुढच्या क्षणामध्ये काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण 3ऱ्या षटकाची फेकी करण्यासाठी येतोय तो साहिल. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर का कमीत कमी धावा खर्ची झाल्या तर मात्र या संघाची या सामन्याची रंजत वाढणार आहे ती शेवटच्या षटकापर्यंत. परंतु तेवढं सार्थक आणि प्रसाद ही जोडी मैदानामध्ये आहे. जय जंगलनाथ संघाची एक स्फोटक फलंदाज, एक जबरदस्त आणि हुकमी एक्का ज्याला म्हटलं जाईल, भरवशाचा जो पत्ता म्हटला जाईल आतापर्यंत आपल्या संघाला आपल्या लौकिकाला साजेशीची फलंदाजी करणारा सार्थक सुद्धा मैदानामध्ये तळ ठोकून आहे. आणि या वेळेला मात्र वाईडचा इशारा होतोय, अतिरिक्त धाव मिळते आणि त्याबरोबर विजय सुखकर होतोय, विजय सोपा होतोय. कारण प्रत्येक धावे मागे आपल्या संघावरती, आपल्याच प्लेअरवरती, आपल्याच गोलंदाजावरती प्रेशर वाढणार आहे. त्याच्यामुळे अवांतर धावा टाळाव्या लागतील. जर का या सामन्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर मात्र संघर्ष युवाच्या गोलंदाजांना ही कामगिरी करावी लागेल. यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा साहिल यांचा पुढचा चेंडू सार्थक याच्यासाठी, साहिल तू सार्थक याच्यामध्ये सामना रंगला जातोय, फायनलच्या रूपाने खेळला जातोय. यावेळेला मात्र अतिशय हुशार फलंदाजी म्हणावी लागेल. कारण जर का आपण सिंगल जरी जमावत राहिलो तरी विजयश्री जो विजय आहे तो आपण खेचू शकतो हे मात्र सार्थकला माहीत झालंय. त्याच्यामुळे तो त्याप्रमाणेच फलंदाजी करणार आहे. आणि या वेळेला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय बॉल 4 धावांसाठी. एक जबरदस्त स्फोटक फलंदाज, एक जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2च धावा आहेत का, केवळ 2च धावा आवश्यक हा सामना जिंकायचा असेल तर. हे म्हणजे 2च हव्यात आणि वाईड. 1 रन हवे, 1 रन झाले. हॅलो, आमचे कॉमेंटेटर संदीप दादा फुटक यांच्यासाठी बक्षीस आलंय. जे आताचे जे युट्यूबचे स्पॉन्सर आहेत आमचे दादा